हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स। तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 30 वर्ड्स ग्रुप। चला तर एक्सरसाइज देण्यात आलेले आहे ते आपण पाहून घेऊया। राइट द वर्ड्स गिवन बिलो इन देअर प्रॉपर ग्रुप्स। तर इथे आपल्याला ग्रुप्स देण्यात आलेले आहेत। पहा कोणकोणते ग्रुप्स आहेत ते आपण पाहून घेऊया। व्हेकल्स देण्यात आलेले आहेत, बर्ड्स देण्यात आलेला आहे, फ्रुट्सचं ग्रुप देण्यात आलेला आहे आणि पार्ट्स ऑफ बॉडी देण्यात आलेला आहे। व्हेकल्स म्हणजेच काय, जे आपण ट्रान्सपोर्टसाठी यूज करतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी ज्या काही वाहनांचा आपण इथे वापर करतो त्यांना व्हेकल्स असं म्हणतात। बर्ड्स म्हणजेच काय, पक्षी, फ्रुट्स म्हणजेच काय, फळे आणि पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजेच काय, शरीराचे अवयव। यानुसार त्या प्रत्येक पिक्चर मधल्या थिंग्सला पाहून आपल्याला त्या ग्रुप्समध्ये तिथं त्यांना अरेंज करायचं आहे। चला तर पहिलं पाहून घेऊया। ऍपल देण्यात आलेला आहे, तर ऍपल जो आहे तो कुठं बसणार आहे? फ्रुट्स मध्ये बसणार आहे। कुठं बसणार आहे? फ्रुट्स। दॅट आफ्टर हँड जो आहे तो बॉडी पार्ट्स आहे। काय आहे? बॉडी पार्ट आहे, तर पार्ट्स ऑफ द बॉडी मध्ये येईल। दॅट आफ्टर बस ऑलरेडी देण्यात आलेला आहे। व्हेकल आहे, ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो, तर व्हेकल्स मध्ये लिहून घेतलेला आहे ऑलरेडी। आउल हा बर्ड आहे, तर बर्ड ग्रुप्स मध्ये बसेल। आईज जो आहे पार्ट्स ऑफ द बॉडी आहे, शरीराचाच अवयव आहे, तर पार्ट्स ऑफ द बॉडी मध्ये येईल। स्पॅरो जो आहे तो बर्ड आहे, तर बर्डच्या ग्रुपमध्ये ठेवूया। ग्रेप्स हा फ्रुट्स आहे, तर फ्रुट्स ग्रुपमध्ये येईल। जीप हा ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, तर हा व्हेकल्स मध्ये येईल। नेक्स्ट वन आहे शिप सुद्धा ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो, तो सुद्धा व्हेकल्स मध्ये येईल। मँगो हा फ्रुट्स आहे, तर फ्रुट्स ग्रुप मध्ये लिहून घेऊया। पिकॉक सुद्धा बर्ड आहे, तर बर्ड्सच्या ग्रुपमध्ये लिहून घेऊया। इयर्स म्हणजेच काय, कान, तर पार्ट्स ऑफ द बॉडी आहे, शरीराचं अवयव आहे, तर इथे आपल्याला पार्ट्स ऑफ बॉडी मध्ये लिहून घ्यायचं आहे। दॅट आफ्टर नोज देण्यात आलेला आहे। नोज सुद्धा काय आहे? पार्ट्स ऑफ द बॉडी आहे, तर त्या ग्रुपमध्ये लिहून घेऊया। कार हा व्हेकल आहे, तर व्हेकलच्या ग्रुपमध्ये लिहून घेऊया। पपया हा फ्रुट्स आहे, तर फ्रुट्स ग्रुपमध्ये येईल। आणि क्रो जो आहे तो बर्ड्स ग्रुपमध्ये येईल, तर बर्ड्स या ग्रुपमध्ये इथे आपण लिहून घेऊया। तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 30 वर्ड ग्रुप हा लेसन पाहिलो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन। बाय बाय।